चहा घेणार का थोडा? उमाने विचारले. नाही, अजिबात नको. खोतांनी नको म्हणालो तरी चहा दिलाच, अण्णा म्हणाले. बरं, माझ्याकडे एक बातमी आहे, ती तुम्हाला सांगायची आहे, उमा धीर करत बोलली. अगं, मग जाण्याच्या आधी सांगायचीस ना, कुंदा बोलली. ताई, त्याचं काय आहे, खरं तर ही कल्पना आता सुचले, तीही विराज आणि आरवला. म्हणाले, तूच सगळ्यांना सांग. अरे मग बोल ना उमा, मुलांनी काय सांगितले ते सांग, ऐकू दे, मनोहरराव बोलले. हो, सांगते. विराज आणि आरव यांचं चालले की आपण सारे 2 दिवस कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, म्हणजे कोकणातच आसपास. कुंदाताई, भाऊजी आणि आदित्य आहेत तर मजा येईल. तेवढा सगळ्यांना विरंगुळा होईल. गाडी विराज आणणार आहे. शिवाय त्याने हेही सुचवले की सुधाला सुद्धा घेऊया, सुमनची मैत्रीण आहे, तिला बरं वाटेल. उमा बोलून थांबली व सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागली.